नमस्कार. तर मी आज तुम्हाला लई दिवसांनी व्हिडिओ टाकले. तर काय टाकले ते म्हणजे काय टाकत नव्हते ते पण सांगते तुम्हाला. म्हणजे माझी तब्येत बरी नव्हती आणि कुणामुळं तब्येत बरी नाही ते पण तुम्हाला माहिती आहे. तर आज पण मी बहीण आता दुसरे काकू त्यांच्या घरामध्ये म्हणजे लपलेली होती. आता मध्ये गेटमध्ये थांबलेली होते. बाहेर पण पोरं थांबल्यात लहान लहान. ते बघत आहेत मला. त्यांना पाठ लागले त्रास देते ते बघत आहेत. काढू येऊ वाटत नव्हतं मला. म्हणजे चक्कर येते म्हणजे गळाट आल्याने झालं ते अशक्तपणा आले ते कमीच होत नाही. म्हणजे वरी टेन्शन वरी टेन्शन पण कमी होत नाही. जीव धडधड करायला आली. इथं लपून बसले मी. तर पोरांना विचारत होते ते आलं ते गेलं ते गेलं म्हणजे ते सांगत होते मला. सांगत होते तर दुसऱ्यांच्या घरी लपले गोळ्यामध्ये दुसऱ्यांच्या घरातील लेकरं सांगत होते आलं गेलं असं म्हणत होते. त्यांना पण बोलत होते तर ते काय सुधरत नाही असं मला लई त्रास दिला. त्याला माहिती आहे ना तब्येत बरी नाही. कामावर पण मी सुट्टी घेते. कामावर पण जाऊ वाटत नाही मला. 2-4 दिवस झाले पण फेकून मारली म्हणजे मला दिसत्या का बघत होते आणि फेकून मारले लपले लागत होतं. मी मध्ये लपले आणि मला लई मला गळाट आलं मी झोपत होते. असं झोप लागत होते. रात्री पण झोपू दिली झोप लागत होती तर त्रास द्यायचा टाकायचं काय पण बोलून आणि आता पण झोपू देत नव्हतं. भीती घातली पोटात मी झोपत होते झोपत होते सध्या म्हणजे घरी पण येऊ देत नाही. दरवाजा लागला ते पण मी दाखवते. दाखवायला गेल्यावर यायचे त्याचा काय भरवसा नाही. बरं नाही तब्येत म्हणजे तरी सुद्धा ते बिघडून जाते. सकाळी काय करायला लागले आता मी 2-3 दिवस झाले जास्त करायला लागले. सकाळी काय करताय सकाळी मी कामाला जाईपर्यंत म्हणजे आता 2-3 दिवस झालं तर सुट्टी आहे पण त्याने करते कसं सकाळी मी कामाला जाईपर्यंत म्हणजे जायच्या आधी त्यानं जात आहे आणि मी 12पर्यंत घरी येईपर्यंत तर पिऊन येते. मग मला कामालाच वाटते काय करते की गेल्यावर पिऊन त्रास देते काही की मला असं धडधड करते घाबरल्यासारखं होते. असं समजा टेन्शन घेऊन म्हणजे एकदम गळाटा आल्यासारखं झालं. म्हणजे असं गळाटा पण कमीच होत नाही. असं पण आल्यासारखं झालं. सगळ्या टेन्शन घेऊन गोष्टी मी जाते बरोबर काढते का बघते बनवते म्हणजे बनवते कसं त्याला अजून सुद्धा हाय का गेलं हाय का गेलं मग आराम पण करू देत नाही. आता मी बघितलं आपण घरी येऊन बसले आता मग घरी पण फोन लावलेले ते घरी झोपलेले थोड्या घरी जाणार झोप लागल्यावर घरी जाणार. आज मी मध्येच आले बाहेर बसलेले म्हणजे बाहेर आवाज आला मला घरी फोन केले बाहेर आले मी घरातून बाहेर पण घरात ते घरासमोर बघू शकत नव्हते. मी दिसत होतं मी बघितले नाही आवाज ऐकून असले तर मध्ये आले घरी पण फोन लावले होते. घरी नाही बाहेर केले म्हणून ते आता बाहेर पण निघता येत नाही. तर आत्ता मी घरी जावं म्हणत होते. घरातून जिथं बसले तिथून त्या घरातून निघाले होते बाहेर तर मला समोर दिसलं त्यानं आणि मी पळून आले. पाठ लागलं होतं तर आता बघा झाडाखाली थांबले मी. तर आता मी बघलेले अजून ते आहे का मी चालले आता म्हणजे जवळजवळ बघते. नसलं तर घरी जाऊन थोडा आराम करावं म्हणते मी. लई वाढवायचं झालं बसले तब्येत बरी नाही. चैताली बोल चैताली मला काय तर सांगायला येते. तिनं माझ्यासाठी किती काळजी करते. तू येऊ नको हाय त्यानं मला सांगायला आली. कसं काली चैताली तू बळी तितकं उगाच उन्हात ते नको म्हणून सांगायला आली हो मला. म्हणजे तू येऊ नको ते हाय बसलंय म्हणून तिला पण माहीत आहे की त्रास देतंय म्हणून ते सांगायला आली येऊ नको म्हणून. म्हणजे कसं फोन पण लावू शकत नाही ते जवळ होतं म्हणून ते सांगायला आली पळत पळत. त्यांना माहीत उन्हाचं बघा कशी असते माया. मी थांबली
बघू आता केव्हापर्यंत थांबवायला लावतं काय माहिती. बघा इकडे जैन मंदिर पण आहे गल्लीमध्येच थांबली मी. पोरगी पण गेली घरला, मग ते पण केव्हाच्यान बसणार आहे म्हणून गेली घरला. आता मला पण काम लागलं चालू कमी काय बाहेर तर दिसत नाही, बाहेर तर कुठं दिसत नाही. म्हणलं पण बसले, मला वाटलं झोपलं काय की झोपलं नाही, ते अजून जागीच आहे. मला वाटलं झोपलं असेल तर मी पण थोडा आराम करा झोपावून आले. वरीच जागलं म्हणजे आवाज तब्येतच नाही. घरात आली दोन कमी वरती जायचं रस्ता आहे ना, 2 जेली घेतली तिकडे दुसरीकडे त्या रस्त्यानं बस थांबली दुसरीकडे झोपलंय वरून बघतोय काय माहिती. ती झोपलं असलं तर गपचिप जाऊन मी पण ताईच्या रूममध्ये तिथं झोपामध्ये थोडा आराम करा. मी ते लईच तापले झाले वाढवचं झालं बाहेर बसले मी. तुम्ही तर बघतच काय आवाज येत नाही त्याचा. झोपलंय काय काय केलं जायचं करायचं नाही असं भीती झोपले तर सकाळीच येतच बसते. नाही आला तर बरं आहे. झोपलं वाटतं बरं झालं. आता एक घंटा घरी तर बसते झोपलं ते. झोप लागू द्यायची त्याला. आवाज ऐकून अजून यायचा. झोप लागू द्यायची. मी झोपला मी पण जाऊन झोपणार आहे. खरंच असलं लई घडते माझ्यासोबत, पण तेव्हा मोबाईल नसते. माझ्याच मोबाईल होतं म्हणून तुम्हाला काही दाखवल्या गोष्टी लई म्हणजे लई त्रास देत आहे. मस्त झोप लागली त्याला. म्हणजे माझी थोडीसुद्धा काळजी नाही, थोडंसुद्धा त्याला बायको म्हणून थोडंसुद्धा वाटत नाही. फक्त प्यायला मिळालं, प्यायचं झालं तर त्याला त्याच्यातच गुण लागले. आता चांगलं झोप लागायला लागली त्याला आणि उठते परत अजून पिऊन येते.
पुन्हा आणि त्रास देते. रात्रीपासून लई चालू झालंय त्याचं. झोपला असं.